जेव्हा नशिबाने पाठ फिरवली तेव्हा महादेवाच्या भक्तीने पालटले या गावाचे भाग्य. शिवपूर नावाच्या त्या चिमुकल्या गावाचा इतिहास तसा खूप जुना होता, पण त्या इतिहासाचे खरे सोनेरी पान म्हणजे तिथल्या ग्रामस्थांची महादेवावर असलेली अढळ श्रद्धा. हे गाव डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेलं असल्यामुळे निसर्गाचे रौद्ररूप गावकऱ्यांनी अनेकदा अनुभवले होते, पण प्रत्येक संकटात त्यांना सावरणारा एकच हात होता, तो म्हणजे गावातील प्राचीन शिवमूर्तीचा. या मंदिरातल्या नंदीच्या शिंगातून जेव्हा एखादा भाविक गाभाऱ्याकडे पाहायचा तेव्हा त्याला केवळ मूर्ती दिसत नसे, तर आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचे उत्तर तिथे मिळाल्याचा भास व्हायचा. गावातील विठ्ठल काकांसारख्या ज्येष्ठांनी आपली हयात या मंदिरात घालवली होती. पहाटे 4 वाजता जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत असायचे तेव्हा विठ्ठल काकांच्या हातातील घंटेचा नाद वातावरणात घुमायला सुरुवात करायचा. तो आवाज म्हणजे गावकऱ्यांसाठी केवळ दिवसाची सुरुवात नव्हती, तर ती एक साथ होती की उठा, तुमचा पाठीराखा जागा झाला आहे. गावातील स्त्रिया नदीवर पाणी भरून येताना तांब्याभर पाणी त्या पिंडीवर अर्पण केल्याशिवाय घरी जात नसत. ही त्यांची रोजची शिस्त होती. जणू काही देवाला पाणी घातल्याशिवाय त्यांच्या घराची चूल पेटणार नव्हती. एकदा गावच्या पंचक्रोशीत मोठी आफत आली. पावसाने पाठ फिरवली आणि आभाळ कोरडे पाषाण झाले. शिवपूरच्या जमिनीला पडलेल्या भेगा पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. लोकांच्या घरातले धान्य संपत आले होते आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. अशा कठीण प्रसंगात माणसाचा संयम सुटतो, पण शिवपूरच्या लोकांनी मात्र आपली भक्ती अधिक घट्ट केली. गावातील तरुणांनी जेव्हा शहराकडे धाव घेण्याचा विचार केला तेव्हा विठ्ठल काका मंदिराच्या पायरीवर बसून म्हणाले की अरे लेकरांनो, ज्या देवाने आजवर आपल्याला घास भरवला त्याला सोडून पळणे हे आपल्या रक्ताला साजेसे नाही. आपण श्रद्धेने साकडे घालू, तो भोळा सांब नक्कीच पावेल. त्या रात्रीपासून मंदिरात अखंड नामस्मरण सुरू झाले. लहान मुले, तरुण आणि वृद्ध असे सर्वजण एकत्र जमले. कोणीही कोणाकडे मदतीची भीक मागितली नाही, तर प्रत्येक जण त्या पिंडीसमोर नतमस्तक होऊन अंतःकरणातून प्रार्थना करत होता. लोकांचा असा विश्वास होता की जर आपली भक्ती खरी असेल तर त्या पाषाणातूनही पाजर फुटेल. त्या काळात गावचा एकोपा पाहण्यासारखा होता. कोणाकडे जर थोडेफार धान्य उरले असेल तर ते मंदिरात आणून ठेवले जायचे आणि तिथून ते गरजूंच्या घरी पोचवले जायचे. महादेवाचा प्रसाद म्हणून मिळालेले ते अर्धे कोरडे सुखणेही गावकऱ्यांसाठी अमृता समान असायचे. कित्येक दिवस गेले. कडक उन्हाने अंगाची लाही लाही होत होती, पण नामस्मरणाचा आवाज तसूभरही कमी झाला नाही. उलट तो नाद अधिकच तीव्र होत गेला. एके दिवशी दुपारच्या वेळी जेव्हा सूर्याची प्रखरता शिगेला पोहोचली होती, अचानक आकाशात काहीतरी बदल जाणवला. पश्चिमेकडून काळेकुट्ट ढग दाटून आले. मंदिरात जमलेल्या गावकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. काही क्षणातच विजांचा कडकडाट झाला आणि पावसाच्या मोठ्या थेंबांनी जमिनीचा ताव शमवला. तो पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा चमत्कार नव्हता, तर तो त्या साध्या भोळ्या लोकांच्या सामूहिक प्रार्थनेचे फळ होते. सर्व गावकरी पावसात भिजत मंदिराभोवती फेर धरून नाचू लागले. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू पावसाच्या थेंबात मिसळून गेले होते. या घटनेनंतर गावातील लोकांची श्रद्धा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली. गावात सोपान नावाचा एक उच्च शिक्षित तरुण होता. त्याने शहरात राहून विज्ञानाचा अभ्यास केला होता. सुरुवातीला तो या सर्व गोष्टींना निव्वळ योगायोग मानत असे. तो विठ्ठल काकांना म्हणायचा की काका, पाऊस हा वातावरणातील बदलांमुळे पडला आहे, तुमच्या प्रार्थनेमुळे नाही. विठ्ठल काका हसून म्हणाले की सोपान, विज्ञान हे कसे घडते हे सांगते, पण का घडते हे सांगण्यासाठी श्रद्धेची गरज असते. निसर्ग नियम पाळतोच, पण नियमांच्या मागे असलेल्या शक्तीला साथ घालण्याचे सामर्थ्य केवळ भक्तीत असते. पुढे सोपानच्या आयुष्यात एक मोठी समस्या आली. त्याला नोकरीत एका चुकीच्या आरोपामुळे अडकवण्यात आले आणि त्याचे करिअर धोक्यात आले. तो खूप अस्वस्थ झाला. त्याने अनेक कायदेशीर प्रयत्न केले, पण मार्ग सापडत नव्हता. शेवटी तो हार मानून गावी परतला. एक दिवस तो सहज म्हणून सायंकाळी मंदिरात गेला. तिथे चाललेली आरती, तो धिप्पाड नंदी आणि गाभाऱ्यातील तो शांत आकाश पाहून त्याचे मन अचानक शांत झाले. त्याला जाणवले की इथल्या वातावरणात एक अशी ऊर्जा आहे जी माणसाला लढण्याची ताकद देते. त्याने त्या रात्री मनापासून प्रार्थना केली आणि आश्चर्य म्हणजे पुढच्याच आठवड्यात त्याला निर्दोष असल्याचे पत्र मिळाले. त्या दिवसापासून सोपान हा गावातील सर्वात मोठा भक्त बनला.
शिवपूरची ही भक्ती केवळ संकटापुरती मर्यादित नव्हती. जेव्हा गावात कोणाचे लग्न असायचे तेव्हा पहिली पत्रिका महादेवाच्या चरणी वाहिली जात असे. लग्नाचा मांडव पडण्यापूर्वी आणि वरात निघण्यापूर्वी नवरा नवरीला मंदिरात आणून त्यांचे डोके त्या पवित्र जमिनीला टेकवले जायचे. आमचा संसार सुखाचा करा असे म्हणण्यापेक्षा आम्हाला एकमेकांचा आधार होण्याची शक्ती द्या ही त्यांची प्रार्थना असायची. गावातील मुले परीक्षेत पास झाली की पेढ्यांचा पहिला पुडा मंदिरात यायचा. हे लोक देवाला लाच देत नव्हते, तर ते आपले यश त्याच्या चरणी अर्पण करत होते. यामुळे त्यांच्यात कधीच अहंकार निर्माण होत नसे. शेतीतून आलेले पहिले धान्य असो किंवा घरात आलेली नवी वस्तू, महादेवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ती वापरली जात नसे. ही एक संस्कृती बनली होती जिने गावाला शिस्त आणि आपुलकीचे धडे दिले होते. गावातील प्रत्येक सण हा महादेवाच्या भक्तीत न्हाऊन निघालेला असायचा. विशेषतः महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिवपूरसाठी मोठा उत्सव असायचा. त्या दिवशी संपूर्ण गाव उपवास करायचे. मंदिरात आकर्षक सजावट केली जायची. गावातील सुतार, लोहार, शेतकरी सर्वजण आपले काम बाजूला ठेवून मंदिराच्या सेवेत रुजू व्हायचे. रात्रीच्या प्रहरात जेव्हा रुद्रपठण व्हायचे तेव्हा गावाचा कोनाकोपरा त्या आवाजानं मंत्रमुग्ध व्हायचा. तिथे कोणी श्रीमंत नसे की कोणी गरीब नसे, सर्वजण फक्त शिवभक्त असायचे. एकमेकांवरील हेवेदावे, जुनी भांडणे विसरून लोक एकमेकांना मिठी मारत असत. ही भक्तीच होती जिनं गावाला कधीही विखुरलं ताण दिलं नाही. गावात जेव्हा कधी पंचायत बसायची तेव्हा तो निर्णय मंदिराच्या समोर घेतला जायचा. लोकांचा विश्वास होता की महादेवाच्या समोर कोणीही खोटे बोलू शकणार नाही. यामुळे गावात गुन्हेगारीचे प्रमाण शून्य होते. काळ बदलत गेला. जुनी पिढी मागे पडली आणि नवी पिढी कामासाठी बाहेर पडली. पण शिवपूरचे नाळ त्या मंदिराशी कायमची जोडलेली राहिली. आजही शहरात राहणारे तरुण सुट्टी मिळाली की आपल्या गावी धाव घेतात. त्यांना तिथल्या एअर कंडिशन रूमपेक्षा त्या पुरातन मंदिराच्या दगडांवर बसून मिळणारी थंडावा अधिक प्रिय वाटतो. ही केवळ एका गावाची गोष्ट नाही, तर ती एका महान परंपरेची साक्ष आहे. भक्ती म्हणजे केवळ मूर्तीची पूजा करणे नव्हे, तर एकमेकांबद्दल आदर राखणे, निसर्गाची जपणूक करणे आणि स्वतःला एका मोठ्या शक्तीचा अंश मानणे, हे शिवपूरच्या लोकांनी जगाला दाखवून दिले आहे. त्या डोंगराच्या कुशीत आजही जेव्हा वारा वाहतो तेव्हा तो जणू हर हर महादेव असा जयघोष करत असल्याचा भास होतो. तिथल्या मातीत, हवेत आणि लोकांच्या रक्तात फक्त एकच नाव आहे, महादेव. ही भक्ती पिढ्यानपिढ्या अशीच चालत राहील, कारण ती कोणत्याही अटीवर आधारित नसून ती शुद्ध, सात्विक आणि मनाच्या गाभाऱ्यातून आलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.